संघर्ष आमच्या वेस्टला म्हणजे वेस्ट आणि त्याच्यामध्ये आमचा जो तो बेल्ट आहे आमचा पट्टा, त्या पट्ट्यामध्ये आम्हाला संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. कारण पाणी आम्ही गेल्या 10 वर्षापासून पाण्यासाठी आमची लोक म्हणजे जे नवीन आहेत ते तर करत आहेत, जे जुने ते पण करत आहेत. फक्त संघर्ष आमच्यासाठी लिहिलेला आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून आम्हाला एक दिवस सोडून एक दिवस पाणी येत होता, 1 तास. त्याच्यावरती पण आमची लोकं खुश होती. पण आता गेल्या 4-5 महिने झालेले आहेत, आम्हाला 3 दिवस 4 दिवसानंतर पाणी येतो आहे. आज तुम्ही सांगा, पत्रकार तुम्हाला पण माहिती आहेत, सगळ्या पूर्ण अंबरनाथच्या पत्रकारांना माहिती आहेत की किती वेळा आम्ही लोकांनी याच्यावरती मोर्चा काढलेले आहेत. गेल्या 2 वर्षा अगोदर मी आमच्या लोकांचं रक्त देऊन यांना पाण्याची मागणी केली होती. 28 लोकांनी रक्त दिलं होतं. पण त्यावेळेला या लोकांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला रेग्युलर पाणी करू, निदान रोज 1 तास तरी पाणी देऊ. हा यांनी लिखित आम्हाला दिलं होतं. पण ते तर द्या सोडून, आता तर 4 दिवस 3 दिवस 5 दिवस आज तर 6वा दिवस झालेत. आज या आमचा परिसर म्हणजे कोसगाव असेल, कमलाकर नगर, फुले नगर, जावसाई, चिंचपाडा, नारायणनगर, उलनचाल, वांद्रापाडा, दुबई कॉलनी, सुभाषवाडी या सर्व पट्ट्यांमध्ये हा पूर्ण जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये पाण्याने लोक त्रासलेले आहेत. अर्धी लोक जी किती 40-50 वर्षामध्ये इथे राहत होती, या पाण्याच्यामुळे लोक सोडून गेलेले आहेत. आज आमच्या इथं डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारचं आहे, चांगली लोकं आमच्याकडे आलेले आहेत. पण पाण्यामुळे आमची लोकं परत सोडून गेलेले आहेत. त्याच्यामुळं कुठेतरी आपल्या अंबरनाथचं नाव किंवा आमच्या परिसराचं नाव खराब होत आहे. अधिकाऱ्यांचे नेहमीचे तेच आश्वासनाचे, आम्हाला 2 दिवसाचा 10 दिवसाचा टाईम द्या, आम्ही रेग्युलर करू, पाण्याची तीव्रता वाढू, प्रेशर वाढू, पाणी कुठून तरी अलॉट करू. काही नाही, यांच्याकडे जो पाणी येतो तो चोरीला जातो आहे. कुठे 6-6, 8-8 तास पाणी आहे, कुठे 8-8, 7-7 दिवस पाणी आहे, तर कुठे 6-6 दिवस पाणी नाही आहे. म्हणजे कुठेतरी MGB फेल्युअर आहे. जर आता या 10 दिवसात रेग्युलर पाणी केला नाही तर मी आज एवढ्या वर्षांपासून या सर्व लोकांना आणि महिलांना घेऊन येतो. याच्यापुढे मी इथे येणार नाही. आणि मी याच्यापुढे जेवढी लोकं माझ्याबरोबर असतात नेहमी, त्या लोकांची मुलं मी छोटी 10 वर्षाची असो, 5 वर्षाची असो का 6 वर्ष शाळकरी मुलांना घेऊन डायरेक्ट चीफ एक्झिक्युटिव्ह जे ठाण्याला बसतात त्यांच्याकडे मोर्चा काढणार. मनुष्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असेल तर पाणी आहे. माणूस एक वेळ जेवू शकतो, पण पाणी नसेल, मला सांगा, महिला वर्ग मुलांना शाळेत पाठवायचं असतं, त्यांचे हसबंड कामावर जाणार असतात, कोणतंच काम करू शकत नाही. 6-6 दिवस आमच्या खास जे काही पट्टा आहे त्या पट्ट्याला पाणी नाही, लोक त्रस्त आहेत. मागच्या वेळेला आम्ही रक्त देऊन भव्यदिव्य मोर्चा काढला होता आणि त्याचे परिणामस्वरूप आम्हाला टाकी मिळालेली होती. तिकडे 5 MLT पाणी मिळालं. म्हणजे करते धरते आम्ही, मेहनत घेणारे आम्ही, आणि ते पाणी फिरवलं जातं दुसरीकडे. उमेश पाटलांनी त्यांना सगळं सांगितलं आहे कुठे चोरी होते, कोणकोणत्या मेन लाईनला कनेक्शन मारलेले आहेत, आणि तरी पण हे लोक त्याच्यावर कारवाई करत नाही. सांगतात CC रोड आहे. अरे ह्या 2026ला CC रोड तोडून ते इलिगल कनेक्शन बंद करू शकत नाही. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, हे आता जे सगळ्या सोसायटी आहेत यांना महिन्यातून 3 दिवस पाणी दिलेलं आहे आणि बिल तेवढंच दिलं जात आहे. मला सांगा, अशी कोणती यंत्रणा आहे की पाणी पुरवायचं नाही आणि बिल तेवढंच? तर 70-80 हजार बिल. आणि जे गरीब स्लमवाले बिचारे आहेत त्यांनी हे सोसायटी प्रोव्हाइड करू शकते. गरीब स्लमवाले कसे प्रोव्हाइड करतील? म्हणजे पाणी द्यायचं नाही तरी बिल, आणि जिथं बिल नाही तिथं फुल पाणी द्यायचं. तर ह्यांचा हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. नाहीतर आम्ही उमेश पाटील, प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांच्याकडे भव्यदिव्य मोर्चा काढू, लहान मुलांना घेऊन देऊ. त्यावेळेस यांना लाज वाटेल आणि त्यावेळेस आमच्या समस्या सुटतील. आम्ही सांगितलंय की साहेब तुम्ही पाणीच देत नाही तर कसं बिल देऊ शकतात? त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ते बिल कमी करू, पण आमचं म्हणणं ते नाही. आमचं म्हणणं आहे बिल पूर्ण माफ करा. पाणीच नाही तर बिल का देणार तुम्ही? पाणी पहिले द्या आणि तुमचं जे बिल आहे तुम्ही घ्या. पाणी नाही देत तर आम्ही बिल देणार नाही. तुम्ही त्याच्यावर चर्चा करा आणि त्याच्यावर आम्ही निवेदन देणार आहोत. क्या तकलीफ नहीं है वो पूछो. तकलीफ है तभी तो इधर तक आया. शंकर हाइट्स हो गया, सिंह हाइट्स हो गया, पटेल प्रेस्टीज, ये सब 6-6 दिन पानी नहीं. और यही पानी ईस्ट में मत दो ना 6 दिन, उनका सब कुछ हो जाएगा. खाली क्यों वेस्ट में कचरे लोग रहते हैं क्या? और हमारा सोसाइटी का बिल एकदम क्लियर रहता है. जो क्लियर रहता है ना उसको परेशान करने का, और जो चोरी करता है ना उसको बिंदास पानी पिलाओ. ईस्ट वाले लोग को पानी पिला पिला के जिंदा कर रहे हैं और वेस्ट वाले को पानी नहीं दे के मार रहा है. बस वही बोलेगा ना हम लोग. पानी का भी देगा, आज देता है, फिल्टर खराब है, ये खराब है. अरे तुम्हारा सब व्यवस्था ही खराब है, वो बोलो ना पानी वाले. हाँ, तुम लोग घर में टूर पे निकल जाते हैं, जब जिसके घर में पानी नहीं रहेगा वो टूर में अच्छे से घूमेगा, और जो बेगर पानी का इधर बेगर टूर का मर रहा है वो कैसा चलेगा? हाँ, पानी कितना, 1 दिन 2 दिन 3 दिन 4 दिन, अरे 6-6 दिन पानी नहीं. उसमें भी हम लोग एडजस्ट, चलो 6 दिन नहीं, आज आए हम लोग इधर, बोला
2 दिन छोड़ के एक बार पानी देंगे, 2 घंटा से 1 घंटा, 1 घंटे पे आ गया, ऐसा कैसा? क्यों खाली रूल वेस्ट वाले के, ईस्ट वाले लोग के लिए नहीं है? इधर का बंद करो तो मैं जानूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।